लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं, काव्याची छेड काढणाऱ्या मुलांना नंदिनीने चांगलंच सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि तिथेच या दरम्यान जिवा नंदिनीला भेटण्यासाठी आलेला असतो. जिवा आणि काव्या यांचं अगोदरच ठरलेलं असतं की आपलं प्रेम मिळवण्यासाठी आपलं नवीन मिशन आता सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण पाहतो की जीवा नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी तिच्या मागे मागे जातो. प्लीज नंदिनी, माझं एकदा ऐकून घे ना. नंदिनी म्हणत असते, माझ्या मागे मागे करू नका. जीवा म्हणतो, अगं मग कुठे जाऊ, तूच तर माझं घर आहे ना, तूच तर माझा आनंद आहे, तूच तर माझं प्रेम आहे. या असं कवितेच्या भाषेमध्ये तो तिला कन्व्हिन्स करतो, परंतु नंदिनी कन्व्हिन्स होत नाही. नंदिनीला तो म्हणतो, एक संधी दे, मी सगळं पुसून टाकेन. नंदिनी म्हणते, कृपा करा, माझ्या मागे मागे येऊ नका. कसं तुम्ही पुसणार आहात सांगा, आहे का उत्तर तुमच्याकडे?